WBA कम्प्लीट झालाय, पोलीस जनताचा कम्प्लीट झाला. आता आपण बघतोय सेंटर ऑफ मास, जो तुमच्या पेपरला असणार. छोटासा टॉपिक आहे, छोटासा चॅप्टर आहे. तर WPE आता व्यवस्थित झालं पाहिजे. ठीक आहे, WPE चे क्वेश्चन आता सोडवता आले पाहिजे, नाही तर मग प्रत्येक वेळेस तेच कारण देण्यात काय अर्थ नाही. सेंटर ऑफ मास CO. तसं आपण सेंटर ऑफ मासचे जेव्हा मी चेन क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो, चेन बेस क्वेश्चन, तेव्हा सेंटर ऑफ मास नावाची काहीतरी कन्सेप्ट आपली आलेली होती. आता इन डिटेल मध्ये आपण सेंटर ऑफ मास चर्चा करायच्या आहेत. COM म्हणणार मी. काय असतं सेंटर ऑफ मास? सेंटर ऑफ मास म्हणजे काय असतं? सर्व मास एकाच ठिकाणी आलं पाहिजे. इट इज अन इमॅजिनरी पॉइंट. इट इज अन imaginary point. Imaginary point at which all mass should be concentrated. Imaginary तो रिअल मध्ये नाही. जसं की हा मार्कर आहे, या मार्कर जाऊन कुठेतरी एका ठिकाणी सेंटर ऑफ मास आहे. आपल्या पूर्ण बॉडीचा सेंटर ऑफ मास कुठे असतो? आपल्या बेंबीपाशी असतो. ठीक आहे, तसं ह्याचा मी जर बघितलं असं आहे. आता असं म्हणजे मिडलला एक्झॅक्टली नाही ना, एक्झॅक्टली मिडलला का बरं नाही? ज्या साईडला एक्स्ट्रा मास त्या साईडला सेंटर ऑफ मास शिफ्ट होतो. पहिला प्रॉपर्टी कळाली, ज्या साईडला एक्स्ट्रा मास त्या साईडला सेंटर ऑफ मास शिफ्ट होतो. ठीक आहे, पहिली मग याची प्रॉपर्टी दोन पण क्वेश्चन येतात. प्रॉपर्टीज म्हणा, कॅरेक्टरिस्टिक म्हणा. सेंटर ऑफ मास should be, center of mass is at a center of a body if body is a uniform mass distribution. काय सांगितलं त्यांनी? जर युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशन असेल तर त्याचा सेंटर ऑफ मास कुठे सापडेल तुम्हाला? सेंटरला. जसं की ही बॉडी सर्कल आहे, याचं कुठे सापडेल तुम्हाला? सेंटरला. हा चौकोन आहे, कुठे सापडेल? सेंटर. ते आहे ते कुठे सापडेल? सेंटरला. कळालं? युनिफॉर्म असलं पाहिजे. सेकंड, इफ बॉडी is a non-uniform mass distribution. Non-uniform mass distribution. Non-uniform mass distribution. Then center of mass will be नाही म्हणतात. Center of mass may be at a सेंटर. मेचा अर्थ काय होतो? राहू पण शकता आणि राहू पण शकतो. जसं की अशी बॉडी, याचा कुठं जाईल सेंटर ऑफ मास? ज्या साईडला एक्स्ट्रा मास इकडे जाईल. सेंटरला लागतो नाही ना. जसं बोलवा ही बॉडी पण नॉन युनिफॉर्म आहे. या साईडला मास कमी, या साईडला मास, मिडलला मास जास्त होतो, परत इकडे कमी. पण याचा सेंटर मास कुठे आपण म्हणून आपण काय शब्द वापरला? मे. म्हणून आपण काय शब्द वापरला? मे. तिसरं, सेंटर ऑफ मास lies at a axis of symmetry. काय सांगितलं त्यांनी? ऍक्सिस ऑफ सिमेट्रीच्या वरती तुमचा सेंटर ऑफ मास लाईज करणार. जसं की हा सर्कल आहे, हा सेंटर आहे, इथून मी एक ऍक्सिस टाकले, कुठं आला तो? सेंटरवर आला. इकडून ऍक्सिस टाकला असतात. सिमेट्री म्हणजे काय? दोघांचे दोन तुकडे इक्वल झाले पाहिजे, तर आपण म्हणतो सिमेट्री. कुठं सापडलं मला? सेंटर. बघ, हा वाला घेतला.
इथून सेंटर ऍक्सिस ऑफ रोटेशन निघेल इथं. कळालं? कुठं सापडतो तो? ऍक्सिस ऑफ सिमेंट. सिमेंट जे ऍक्सिस काय करते, दोन तुकडे करते, तिथे तुमचा सेंटर ऑफ मास सापडणार आहे. सेंटर ऑफ मास will be, must be, center of mass must be lies point of interaction between two axis of symmetry, two axis of symmetry, axis of दोन ऍक्सिस ऑफ सिमेंट. जसं की इथं बघा, दोन ऍक्सिस ऑफ सिमेंट मस्ट आपल्याला बोल तिथे शब्द वापरला बघा, काय तिथं मस्ट आहे. मस्ट म्हणजे असं राहणार आहे, मस्टच आहे ना तो. दोन ऍक्सिस ऑफ सिमेंट जर टाकलं त्याच्या पॉइंट ऑफ इंटरॅक्शन वरच करेल, कॉन्टॅक्ट वरच करेल तुमचं सेंटर ऑफ मास. ठीक आहे. पाचवा, सेंटर ऑफ मास is depends on choice of origin. कुठून तुम्ही चॉईस करताय त्याच्यावर त्याचं डिपेंड असतं. काय असतं ते नंतर कळत. बट independent of coordinates किंवा ओरिजिन. चॉईस ऑफ ओरिजिन तो डिपेंड आहे, पण ऍक्च्युअल मध्ये तो इंडिपेंडेंट असतो ओरिजिनवर. काय असतं ते नंतरचा स्टेटमेंट, पण आता सध्याला घेऊन टाक. सहावा, सेंटर ऑफ मास मे ऑन द बॉडी और सेंटर ऑफ मे ऑन द बॉडी और आउटसाइड द बॉडी. एक तर तो कुठं असेल, बॉडीवर असेल किंवा बॉडीच्या बाहेर असेल. जसं मी रिंग हे घेतलं पूर्णपणे असं, तर मास सेंटर ऑफ मास कुठे सापडेल, बॉडीवर सापडला. तेच जर मी रिंग घेतला तर कुठे सापडला, बॉडी थोडी. बॉडी कुठे, रिंग घेतलं, बांगडी घेतली, त्याच्यात थोडी आलं, बॉडीवर थोडी आलं, बॉडीच्या बाहेर आला. म्हणून आपण काय म्हटलं, सेंटर ऑफ मे ऑन द बॉडी और आउटसाइड द बॉडी. सेंटर ऑफ मास शिफ्टेड टुवर्ड्स एक्स्ट्रा मास. ज्या साईडला एक्स्ट्रा मास असेल त्या साईडला तुमचं सेंटर ऑफ मास शिफ्ट होईल. जसं की हा पेन होता, या साईडला एक्स्ट्रा मास आला म्हणून त्याचा पॉईंट कुठं आला, इकडे आला. जसा मी काढून टाकला बरं ना, आता मार्कर जर काढून टाकला, आता इथं येईल का सेंटर ऑफ मास, नाही, शिफ्ट झाला. त्यांनी कशा पॉइंट एकच असतो ना, दोन बटन म्हटलं मग चार बटन असं करू शकतो. पॉइंट आहे, एकच पॉइंट असतो जिथे सगळा मास आलेला असतो. ठीक आहे. ज्या साईडला एक्स्ट्रा मास होतो त्या साईडला सेंटर ऑफ मास तुमचा शिफ्ट होतो. बघा अजून काही प्रॉपर्टी इन बिटवीन येतच राहतील क्वेश्चनच्या याच्या वेळेस. एवढ्या याच्यावर आता क्वेश्चन बघा. एक चौकोन घेतला आणि एक सर्कल घेतला, कम्प्लीट. ठीक आहे. याचा मास एम आहे, याचा पण मास एम आहे. मग दोघांचा मास काय घेतला मी, सेम घेतला. तर याचा सेंटर ऑफ मास कुठं राहील, एकच थोडी बॉडी आता सिस्टीम म्हणता याला. हा, पॉइंट ऑफ इंटरॅक्शनला राहील, पॉइंट ऑफ इंटरॅक्शनला राहील. इथं राहील तुमचं सेंटर ऑफ मास. काय डाऊट आहे,
आता काय सेम आहे, इथं काय सेम होतं, मास सेम आहे, इथं काय डेन्सिटी सेम. मी असं म्हटलं जर मी इथून इथपर्यंत यल म्हटलं तर इथून इथपर्यंत पण करत काय यल. हा पॉइंट ऑफ इंट्रॅक्शन इनसाइड द चौकोन, इनसाइड द गोल. पॉइंट ऑफ थांबा कावर अरे बा पाकिस्तानी रे. आता बदललं ते पॉइंट, जसं मी रेश पुसल्यानंतर तो पॉइंट ऑफ इंट्रॅक्शन आला. तेच हा आम्ही असं काय सांगत नसू सर. का बर गोलकडे का बर नको, आवडत नाही सर. चौकोन कसं असतं एकदम बारीक दिसायला असतं असं काही. हा पटकन नाही, एकच मिनिट, 1 मिनिट नाही, इथं व्हिडिओ चालू आहे, 2 मिनिटं लावून काय लावत बस. आपण असं म्हटलंय ना सेंटर ऑफ मास नेहमी शिफ्ट व्हायला सुरुवात होतो, असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस तिथं येईल असं नाही. आता इथं पॉइंट ऑफ इंटरॅक्शन का बरं, कारण की दोघांचा मास सेम होतं. इथं मास सेम आहे का, मास सेम असतात तर तिथं आला असं पॉइंट ऑफ इंटरॅक्शन. इथं काय सेम आहे, डेन्सिटी सेम आहे. डेन्सिटी इज काय, मास अपॉन व्हॉल्यूम. मास इज इक्वल काय, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. चल याचं जर व्हॉल्यूम जर विचारला, याचं जर व्हॉल्यूम जर विचारला स्क्वेअरचं, तर तुम्ही काय म्हणशाल एल क्यूब. जर मी सर्कलचं विचारलं तर तुम्ही काय म्हणशाल 4/3 पाय आर क्यूब असं म्हणणार. आता कोणाचं व्हॉल्यूम जास्त आहे, मी जर म्हटलं आर म्हटलं तर याचं आर एल काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल ना, L/2 होऊन जाईल. पण याचं काय एलचा क्यूब राहील, याचा काय एलचा क्यूब आहे आणि हा L/2 चा क्यूब आहे. म्हणजे 100% व्हॉल्यूम कोणाचा मोठा आहे, व्हॉल्यूम कोणाचा मोठा राहील, स्क्वेअरचा का सर्कलचा, स्क्वेअरचा राहील. जर व्हॉल्यूम याचं जास्त आहे तर त्याचं मास जास्त, मास जास्त म्हणून तो पुढे शिफ्ट होईल इनसाइड द स्क्वेअर प्लेट. काय डाऊट आहे बघा. नेक्स्ट हा बलून आहे, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. हा यात सेंटर मास कुठं राहील, बलून आहे गोल गोल आहे, कुठं राहील, तिथं राहील ऍट सेंटरला राहील. इनिशियली ऍट आता केलं काय आपण, इथून काय केलं मी पोल केलं, इथून काय केलं मी पोल केलं, तर काय होईल, हे पाणी खाली यायला लागेल बरोबर की नाही. हे पाणी काय होऊन जाईल, खाली खाली यायला सुरुवात होईल. तर आता सेंटर ऑफ मास कुठं जाईल, कळालं. पाणी जे आहे ते खाली खाली यायला लागलं. आता सेंटर ऑफ मास पहिले इनिशियली ऍट रेस्टला होता, आता पाणी खाली खाली होत आहे. तर आता सेंटर ऑफ मास कुठं जाईल, खाली खाली. मूव टुवर्ड्स बॉटम.
अजून काय होईल? पाणी पूर्ण संपलं. आता पाणी पूर्ण संपेल ना? नाही सर, थोडस तर पाणी ठेवा सर. आता काय होईल? जेवायचं उद्या सर. पाकिस्तानी असंही तुला काय येत म्हणून मी सांगितलं. सेंट्रल जाईल पूर्णपणे मोकळा होईल, तर मोकळा झाला तर परत ओलं झालं ना, ओलं झालं तर परत मध्ये घुसून गेला. सेंटर ऑफ मास तेच तर म्हणतो आपण, सेंटर ऑफ मास पोझिशन कंटिन्युअसली चेंज होऊ शकते जसा मास आहे त्याच्यानुसार. जर मी तर पॉइंट ऑफ ओरिजिन म्हटलं असतं तर खालच्या साईडला गेलाय मग परत वरती आला. सेंटर ऑफ मास मस्ट बी चेंज होते. कळालं का? एक असतं COM म्हणजे काय? सेंटर ऑफ मास. COG सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. फॉर स्मॉल बॉडी. स्मॉल बॉडी असेल तर फॉर लार्ज बॉडी. स्मॉल बॉडी असेल तर COM and COG at a same point. The small body असेल तर सेंटर ऑफ मास आणि त्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कसं राहील? सेम पॉइंट. लार्ज बॉडी आली, मोठी बॉडी आली तर महात्मा गांधी लक्षात ठेवायचं. काय? महात्मा गांधी. ठीक आहे, लार्ज बॉडी आली महात्मा गांधी म्हणजे सेंटर ऑफ मास will be upward than COG किंवा COG काय असतो? बॉटम टू सेंटर ऑफ मास. कळालंय? काय डाऊट आहे? नो. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Gravitational force like acted on the कुठे ऍक्ट होतं ते? सेंटर ऑफ मास वर ऍक्ट होतं. कळालं? बेसिक प्रॉपर्टी सेंटर ऑफ मासच्या बेसिक प्रॉपर्टी कसा कसा लागतो, कुठं कुठं लागतो आणि काय काय विचार आपल्याला करायचा आहे. कळालं? ठीक.